चला अंघोळ वगैरे केलेली आहे आणि सर्वजण येणार आहेत, त्यासाठी आम्ही सर्वजण थांबला आहात. कारण की आता सानिका आणि आदिती येणार नाहीत आमच्यासोबत, फक्त आम्ही जाणार आहात. भरपूर जण आहेत, तुम्हाला भरपूर जण सांगेल मी पुन्हा. आणि आता सगळे एक एक जण येणार आहेत. कॅप वगैरे घातली कारण की आता तुम्ही बघू शकतात किती वाजायलेत. एक्झॅक्टली टाईम बघू शकता तुम्ही, करेक्ट 12:30 वाजलेत. मग आपण आंघोळ वगैरे केलेली आहे, पण काहीच केलं नाही आहे कारण की झोपूनच जायचं. मग काय करूनही उपयोग नाही. आणि कपडे आउटफिट एकदम सिम्पलचा घातला आहे कारण की थंडी वगैरे वाजू नये म्हणून. चला भाऊ काय म्हणते मी 7 वाजता पोचलात गाणगापूरमध्ये पोचल्यानंतर आम्ही सर्वजण फ्रेश वगैरे झाला, छानपैकी आवरलं वगैरे. आणि अगोदर चहा पिण्याचा डिसिजन घेतला कारण की चहा पिल्यानंतर फ्रेश वाटतं. तुम्हाला कोणाकोणाला चहा आवडते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. मला तर सगळ्यात जास्त चहा आवडतो. त्यानंतर चहा वगैरे पिल्यानंतर आम्ही गंगाचं दर्शन वगैरे करण्यासाठी गेला कारण की हातपाय वगैरे धुवायचे होते आणि थंडी तर खूप जास्त आहे. ऑफकोर्स आंघोळ तर आम्ही करणार नव्हतं, त्यामुळे नंतर दर्शन करेंगे. दर्शन करायला जायचे, चला पुढे भेटूया. गंगात वगैरे पाय वगैरे धुतले आणि इकडे औदुंबराचे फेरे मारण्यासाठी आला. खरंच सांगायचं म्हणजे ना, औदुंबर एवढं मोठं झाड होतं ना तिथे. आणि मेन म्हणजे सर्वजण पारायणला बसले होते, ते बघून एवढं छान वाटत होतं. प्रत्येकजण एवढं मनाभावातून स्वामींचं करत होते ना, विचारायचंच काम नाही. मला तर अक्कलकोटमध्ये अक्कलकोटमध्ये मी गेलेली, पण गाणगापूरमध्ये माझं फर्स्ट टाईम होतं. मग तिथलं दर्शन वगैरे केलं आणि मेन मंदिरात गेलं तर मी दर्शनासाठी गाणगापूरच्या. तिथेही आमचं दर्शन एवढं छान झालं ना, खूपच छान. मला तर खूप छान वाटलं दर्शन करून. त्यानंतर आम्ही जेवण्यासाठी थांबला, जेवण वगैरे केलं. नेक्स्ट लोकेशनमध्ये आम्ही पोचला, ते म्हणजे अक्कलकोट. सर्वांना आवडणारा ठिकाण म्हणजेच अक्कलकोट स्वामी. आम्ही दर्शन वगैरे करण्यासाठी गेल्या. इथेही माझं दर्शन एवढं सुंदर झालं. स्वामीचे एवढे छान छान फोटोज, मूर्ती होती ना, खूपच सुंदर. मला तर खूप जास्त आवडले. त्यानंतर आम्ही महाप्रसादही घेतला स्वामींचा, कारण की प्रसाद म्हणून. नंतर प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही ह्याला गेलेला होता, म्हणजे महाराजांनी पहिल्यांदा जिथं राहिले होते वगैरे ते सर्व गोष्टी आम्ही बघितल्या. मी त्या फर्स्ट टाईमच बघितल्या, ह्याच्या अगोदर मी कधीच बघितल्या नव्हत्या. मग ते बघितल्या वगैरे. पाणी शिंदितले महाराज असं वरी काढत होते महाराज. मोबाईल पाडता रे नाही, चोळापाच्या इथली हिरे. त्यानंतर थर्ड लोकेशन होतं तुळजापूर. आणि आम्ही एका दिवसात 3 पॉईंट केले ना, विचारायचं काम नाही. 3 पॉईंट करणं म्हणजे पॉसिबल झालं, कारण की 2 दर्शन आमचे एवढे छान झाले आणि गर्दाही नव्हता तिथे. त्यामुळे आणि छोटे छोटे क्यूटचे भांडे बघू शकता तुम्ही, कोलपाट असो, म्हणजे पळी वगैरे सर्व छोटे छोटे खेळ भांडे. आणि त्यानंतर आम्ही लाईनीत लागण्यासाठी गेल्यात, पण इथे तर एवढी लाईन काहीच नव्हती. अर्ध्याच घंट्यात दर्शन झालं तुळजापूरचं देवीचं. तर मी तुळजापूरच्या देवीला सारखंच येतात, कारण की सर्व महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणजेच तुळजाभवानी मातेचं मंदिर. आणि तिथे तर गर्दा काहीच नव्हता. खरंच खूप छान झालं आणि ही ट्रिप माझी खूप मस्तही झाली. भेटूया नवीन एका ब्लॉगसाठी.